श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. यंदा 2026 या वर्षी मकर संक्रांत हा सण 14 जानेवारी बुधवारी आलेला आहे आणि मकर संक्रांत हा सण 3 दिवसांचा असतो. मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी साजरी केली जाते आणि मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रांत साजरी केली जाते. मकर संक्रांत हा सण 14 जानेवारीला असल्यामुळे 13 तारखेला आपल्याला भोगी हा सण साजरा करायचा आहे. भोगी हा सण आपण आपल्या मागचे भोग संपवण्यासाठी साजरा करत असतो. तर या भोगीच्या दिवशी आपल्याला आपल्या मागचे भोग संपवण्यासाठी, आपल्या नशिबामध्ये असलेले सर्व भोगे संपवण्यासाठी असा एक दिवा 13 तारखेला भोगीच्या दिवशी लावायचा आहे. आणि तुम्ही जर 13 तारखेला भोगीच्या दिवशी असा हा दिवा लावला तर यामुळे तुमच्या नशिबामध्ये असलेले, तुमच्या मागे असलेले सर्व भोग हे भोगीच्या निमित्ताने आणि मकर संक्रांतीच्या निमित्ताने नक्की संपतील. तुम्हाला इथून पुढे सुखाचे दिवस नक्की येतील. तुमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांमागचे सर्व भोग हे हा दिवा लावल्यामुळे नक्की नष्ट होतील आणि तुमच्या कुटुंबाची भरभरून प्रगती होईल आणि तुमच्या आयुष्याचं कल्याण यामुळे होणार आहे. भोगी हा असा एकमेव दिवस आहे की ज्या दिवशी आपण आपल्या मागे असलेले, आपल्या नशिबामध्ये असलेले भोग हे संपवण्यासाठी काही महत्त्वपूर्ण उपाय हे करू शकतो. आणि म्हणूनच भोगीच्या दिवशी 13 जानेवारीला मंगळवारी आपण प्रत्येकाने आपल्या नशिबातले भोग संपवण्यासाठी हा दिवा अवश्य लावायचा आहे. आणि हा जो उपाय आहे तर हा उपाय कोणीही करू शकतो. अगदी साधा सोपा असा हा उपाय आहे. त्यामुळे हा उपाय आपण कोणीही करू शकतो. असा हा दिवा आपण कोणीही लावू शकतो. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हीच संपूर्ण महत्त्वाची माहिती देणार आहे की भोगीच्या दिवशी 13 जानेवारीला आपल्याला हा दिवा कसा, केव्हा आणि कुठे लावायचा आहे, हा उपाय आपल्याला कसा करायचा आहे, याबद्दलची संपूर्ण महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि ही महत्त्वाची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. ज्याप्रमाणे मकर संक्रांतीचा सण हा महत्त्वाचा आहे, त्याचप्रमाणे मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी येणारा भोगी हा सणसुद्धा तितकाच महत्त्वपूर्ण आहे. या मकर संक्रांतीच्या दिवशीच सूर्यदेवांचं मकर राशीमध्ये संक्रमण होत असतं आणि म्हणूनच याच दिवशी आपण मकर संक्रांत हा सण साजरा करत असतो. आणि या दिवसापासूनच सूर्यदेवांचं उत्तरायण हे सुरू होतं. भोगी या सणाच्या दिवशी वातावरणामध्ये खूप मोठ्या प्रमाणात गारठा हा निर्माण झालेला असतो आणि हा सण मुख्यत्वे करून शेतकरी साजरा करत असतात. आणि भोगीच्या दिवशी आपण सर्वजण भोगीची खास भाजी बनवून ती खात असतो. बऱ्याच भाज्या एकत्र करून त्यापासून एकच भाजी, भोगीची खास भाजी बनवून आपण ती भोगीच्या दिवशी खात असतो. तसंच भोगीच्या दिवशी तीळ लावलेल्या बाजरीच्या भाकरी या बनवून सुद्धा खाल्ल्या जातात. माणसांमध्ये परस्पर आपुलकी निर्माण व्हावी यासाठी हा सण साजरा केला जातो. तर या भोगीच्या दिवशी आपल्याला काही महत्त्वपूर्ण कामंही सुद्धा करायची आहेत. तर यामध्ये या दिवशी आपल्याला सगळ्यात आधी सकाळी लवकर उठायचं आहे आणि त्यानंतर आपलं स्वच्छ स्नान आपल्याला करून घ्यायचं आहे. आणि आंघोळ करण्यापूर्वी थोडेसे पांढरे तीळ आपल्याला मिक्सरमधून वाटून घ्यायचे आहेत. मग यामध्ये तुम्ही थोडंसं गंगाजल, गुलाबजल किंवा थोडंसं पाणी टाकून ते मिक्सरमधून फिरवून त्याची पेस्ट बनवायची आहे. म्हणजेच तुम्हाला या तिळाचं उटणं बनवायचं आहे. आणि अशी ही पेस्ट किंवा तिळाचं उटणं तुम्हाला तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे किंवा हे उटणं किंवा ही पेस्ट तुम्हाला तुमच्या शरीराला, तुमच्या संपूर्ण अंगाला लावायची आहे. आणि त्यानंतर याच उटण्याने तुम्हाला तुमचं स्वच्छ स्नान हे करून घ्यायचं आहे. आणि पुढचं महत्त्वाचं काम म्हणजे या दिवशी आपल्याला सर्वांना आपले केस आवर्जून धुवायचे आहेत. स्त्री असो किंवा पुरुष असो, या दिवशी सर्वांनी आपले केस धुवायचे आहेत. भोगीच्या दिवशी आपले केस धुण्याला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. आपण सर्वांनी लहानपणी ऐकलेलंच असेल की आपली आई, आजी या आपल्याला सांगायच्या की भोगीच्या दिवशी केस धुवा म्हणजे आपल्या मागे असलेले सर्व भोग हे संपून जातील. भोगीच्या दिवशी केस धुतल्याने आपल्या मागचे भोग हे नष्ट होत असतात, संपत असतात असं म्हटलं जातं. त्यामुळे या दिवशी आपण सर्वांनी आपले केस हे आवर्जून धुवायचेच आहेत. आणि केस धुताना आपण आपल्या शरीराला हे जे तिळीचं उटणं तयार केलं आहे तर ते लावायचं आहे. आणि आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये सुद्धा आपल्याला थोडंसं पांढरं तीळ हे टाकायचं आहे आणि याच पाण्याने आपल्याला आपले केस धुवायचे आहेत. तर अशी स्वच्छ आंघोळ करून झाल्यानंतर आपण स्वच्छ कपडे हे परिधान करायचे आहेत. पण फक्त पिवळे वस्त्र या दिवशी चुकूनही परिधान करू नका, कारण संक्रांती देवीने या वर्षी पिवळे वस्त्र हे परिधान केलेले आहेत. आणि संक्रांती देवीने जे वस्त्र परिधान केलेले असतात तर त्या रंगाचे वस्त्र आपल्याला त्या वर्षाच्या संक्रांतीला परिधान करायचे नसतात. म्हणून यावर्षी पिवळ्या रंगाचे वस्त्र चुकूनही परिधान करू नका. आणि त्याचप्रमाणे भोगीच्या दिवशी आपण सर्वांनी आपल्या घरामध्ये एक काम हे आवर्जून करायचं आहे. तर ते म्हणजे या दिवशी आपण तीळ लावलेली बाजरीची भाकरी ही जरूर खायची आहे. भोगीच्या दिवशी अशी तीळ लावलेली बाजरीची भाकरी बनवून खाणं याला खूपच महत्त्व आहे.
ही बाजरीची भाकरी या दिवशी बनवताना त्यामध्ये आपल्याला थोडेसे पांढरे तीळ हे आवर्जून टाकायचे आहेत, कारण संक्रांतीच्या या सणाला तिळाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. आणि त्याचप्रमाणे भोगीची मिक्स भाजी बनवून ती भाजीसुद्धा आपल्याला आवर्जून करून खायची आहे. आणि या भाजीमध्ये थोडेसे तीळ हे आपल्याला आवर्जून टाकायचे आहे. तर अशी तीळ लावलेली बाजरीची भाकरी आणि तीळ घातलेली भोगीची मिक्स भाजी या दिवशी आपण आपल्या घरातील सर्व सदस्यांनी आवर्जून खायची आहे. कारण जो न खाई भोगी तो सदा रोगी असं म्हटलं जातं. म्हणजे जी व्यक्ती या दिवशी अशी भोगीची मिक्स भाजी खाणार नाही तर ती व्यक्ती सदा रोगी राहील असा याचा अर्थ आहे. आणि म्हणूनच आपलं आरोग्य हे चांगलं राहण्यासाठी या दिवशी म्हणजेच भोगीच्या दिवशी अशी मिक्स भाजी बाजरीची भाकरी ही आपल्याला सर्वांना आवर्जून खायची आहे. सध्याचा सुरू असलेला हा थंडीचा ऋतू आणि पुढे येणारा उष्ण ऋतू म्हणजे उन्हाळा याचा आपल्या शरीराला त्रास होऊ नये यासाठीच आपल्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीला आजारपण हे येऊ नये यासाठी भोगीच्या दिवशी अशी खास विशिष्ट भाजी बनवली जाते आणि ती खाल्ली जाते. ही भोगीची भाजी खाल्ल्याने सध्या सुरू असलेल्या थंडीचा त्रास हा आपल्याला होत नाही. आणि ही भाजी अत्यंत चमत्कारिक आणि पौष्टिक अशी मानली जाते. या थंडीच्या दिवसांमध्ये आपल्या शरीराला उष्णतापूर्वक अशा भाज्या या भोगीच्या भाजीमध्ये टाकल्या जातात. आणि अशी ही भोगीची भाजी आपण भोगीच्या दिवशी खाल्ल्यामुळे बाहेर सुरू असलेल्या थंडीच्या गारठ्याचा दुष्परिणाम हा आपल्या शरीरावर होत नाही. या दिवशी अशी भाजी खाल्ल्यामुळे आपल्या शरीरामध्ये आवश्यक अशी उष्णताही निर्माण होते, आपल्या शरीराला ऊबही मिळते आणि सध्या सुरू असलेल्या थंडीपासून आपलं संरक्षण होतं. आणि म्हणूनच या दिवशी भोगीच्या दिवशी आपण सर्वांनी तीळ लावलेली बाजरीची भाकरी आणि अशी भोगीची मिक्स भाजी ही आवर्जून खायची आहे. यामुळे तुम्हाला उत्तम आयुरारोग्य हे प्राप्त होईल. आणि तसंच या दिवशी आपल्याला एक दिवा हा लावायचा आहे. भोगीच्या दिवशी एक कणकेचा दिवा तयार करून तो आपल्याला लावायचा आहे. आपल्या मागचे भोग संपण्यासाठी हा दिवा आपल्याला लावायचा आहे. मकर संक्रांत हा सण पौष महिन्यामध्ये येत असतो आणि या पौष महिन्यामध्ये सूर्यदेवांची पूजाही केली जाते. तसंच मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवांचे मकर राशीमध्ये संक्रमण होत असते आणि म्हणूनच या दिवशी सूर्यदेवांची पूजा करणं हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. तर भोगीच्या दिवशी आपल्याला गव्हाच्या पिठामध्ये थोडीशी हळद टाकून त्याचा एक दिवा हा बनवून घ्यायचा आहे. या पिठामध्ये आपल्याला मीठ न टाकता थोडीशी चिमूटभर हळदही टाकायची आहे. आणि गव्हाच्या पिठाचा कणकेचा हा दिवा तुम्ही छोटा किंवा मोठा असा तयार करू शकतात. आणि या दिव्यामध्ये तुम्हाला तुमच्या घरामध्ये तुम्ही जे तेल टाकत असाल तर ते तेल टाकायचं आहे. आणि कापसाची जोडवात तुम्हाला या दिव्यामध्ये टाकायची आहे. आणि तुमच्याकडे जर चंदन असेल तर तुम्हाला या दिव्यामध्ये थोडंसं चंदन टाकायचं आहे. आणि चंदन जर तुमच्याकडे नसेल तर मग तुम्ही लाल कुंकू, आपला जो कुंकू आहे तो टाकायचा आहे. आणि चंदन असेल तर चंदनच टाका, कुंकू टाकू नका. आणि तसंच या दिव्यामध्ये आपल्याला थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत. आणि काळे तीळ तुमच्याकडे नसतील तर मग तुम्ही थोडेसे पांढरे तीळ टाकलेत तरीसुद्धा चालेल. आणि असा हा दिवा आपल्याला एका स्वच्छ प्लेटमध्ये ठेवायचा आहे. आणि हा दिवा ठेवण्यापूर्वी त्या प्लेटमध्ये आपल्याला स्वस्तिक हे चिन्ह कुंकवाने काढून घ्यायचं आहे. आणि या स्वस्तिक चिन्हाला हळद, कुंकू, अक्षता, फुल अर्पण करून त्यावर हा दिवा आपल्याला ठेवायचा आहे. आणि यानंतर हा दिवा आपल्याला आपल्या देवघरासमोर ठेवून तिथे तो प्रज्वलित करायचा आहे. आणि याच दिव्याने आपल्या देवघरातील सर्व देवांना आपल्याला सर्वात आधी ओवाळून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर सूर्यदेवांना सुद्धा याच दिव्याने आपल्याला ओवाळून घ्यायचं आहे. तर सूर्यदेवांना समर्पित असा हा दिवा आपल्याला भोगीच्या दिवशी आपल्या नशिबातले सर्व भोग संपण्यासाठी लावायचा आहे. आणि यासाठी सर्वात आधी आपल्या देवघरातील देवांना याच दिव्याने आपल्याला ओवाळायचं आहे. आणि त्यानंतर सूर्यदेवांना सुद्धा याच दिव्याने आपल्याला ओवाळायचं आहे. आणि हा दिवा आपण सूर्यदेवांना समर्पित केलेला आहे. त्यामुळे हा दिवा जर तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेरच ठेवणं शक्य होत असेल तर तुम्ही तो तुमच्या घराच्या बाहेरच ठेवा. आणि हा दिवा घराच्या बाहेर ठेवताना तो अशा ठिकाणी ठेवायचा आहे की तिथे तो विझणार नाही. आणि जर तुमच्या घराच्या बाहेर किंवा तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर अशी कुठलीही जागा जर नसेल तर मग हा दिवा तुम्ही तुमच्या देवघरासमोरच प्रज्वलित करून ठेवलात तरीसुद्धा चालेल. किंवा मग तुमच्या एखाद्या खिडकीमधून जर सूर्यदेव दिसत असतील तर तिथेच हा दिवा तुम्ही ठेवलात, खिडकीमध्ये ठेवलात तरीसुद्धा चालेल. आणि या दिव्याने जेव्हा आपण सूर्यदेवांना ओवाळणार आहोत तर तेव्हा सूर्यदेवांना आपल्याला प्रार्थना विनंती करायची आहे की आपल्या मागे जे काही कष्ट, दुःख, भोग आहेत तर ते सर्व दूर व्हावेत. आपल्या आयुष्यातील सर्व भोगे संपावेत, नष्ट व्हावेत, यासाठी सूर्यदेवांना आपल्याला यावेळी प्रार्थना करायची आहे. आणि या दिव्याने सूर्यदेवाला ओवाळून घ्यायचं आहे. आणि तुमच्या घराच्या बाहेर अशी कुठलीही चांगली जागा नसेल जिथे हा दिवा प्रज्वलित राहील तर हा दिवा मग तुम्ही अशा परिस्थितीमध्ये तुमच्या देवघरासमोर ठेवलात तरीसुद्धा चालेल. आणि हा दिवा आपल्याला सकाळीच लावायचा आहे, रात्री चुकूनही लावायचा नाही आहे. कारण या दिव्याने आपण सूर्यदेवांना ओवाळणार आहोत. त्यामुळे हा दिवा आपल्याला अगदी सकाळीच करून तो लावायचा आहे. आणि अगदी सकाळीच तुम्हाला जर नाही जमलं तर हा दिवा तुम्ही निदान सकाळी 10 वाजेपर्यंत तरी नक्की लावा. आणि अगदीच 10ला सुद्धा नाही शक्य झालं तर 12 वाजेपर्यंत तरी तुम्ही असा हा दिवा नक्की लावा. पण अगदी सकाळीच हा दिवा लावाल तुम्ही तर अतिशय उत्तम. हा दिवा लावण्यासाठी खूप उशीर करू नका.
अगदी सकाळी सकाळी म्हणजे जेव्हा सूर्योदय होतो तेव्हाच तुम्ही हा दिवा लावाल तर अतिशय उत्तम राहील. तर याप्रमाणे आपल्याला भोगीच्या दिवशी 13 जानेवारीला मंगळवारी आपल्या मागचे भोग संपण्यासाठी हा दिवा लावायचा आहे. आणि तसंच ही 3 महत्त्वपूर्ण कामं या दिवशी आपल्याला आवर्जून करायची आहे. त्यात सर्वात पहिलं महत्त्वाचं म्हणजे भोगीच्या दिवशी आपल्याला आपले केसे आवर्जून धुवायचे आहेत. आणि दुसरं म्हणजे तीळ लावलेली बाजरीची भाकरी आणि भोगीची खास विशेष भाजी ही सुद्धा आपल्याला या दिवशी आवर्जून खायची आहे. आणि आपल्या मागचे भोगे संपण्यासाठी सूर्यदेवांना समर्पित असा हा एक दिवा आपल्याला या दिवशी आवर्जून लावायचा आहे. तर या पद्धतीने ही कामं आपल्याला भोगीच्या दिवशी आवर्जून करायची आहेत. यामुळे तुमच्या मागचे भोगे नक्कीच संपतील. तर याप्रमाणे या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण महत्त्वाची माहिती बघितली आहे की भोगीच्या दिवशी आपले भोग संपण्यासाठी एक दिवा आपल्याला कसा लावायचा आहे आणि कोणती महत्त्वाची 3 कामं आपल्याला करायची आहेत याबद्दलची संपूर्ण महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये बघितली आहे. आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया. चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा. आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.